आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। आज मी उकळीचे मोदक बनवणार आहे, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, बारीक काप करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं नाही। आणि या कपाने 2 कप खोबरा किस घेतलेला आहे आणि 1 कप गूळ घेतलेला आहे। मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्या जागी तुम्ही ओला नारळ पण घेऊ शकता। सर्वप्रथम आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया। शेगडी ऑन करून त्यावरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन गरम झालं की त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे। जे आपण खोबरं किस बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊ। थोडंसं भाजून घ्यायचं। थोडंसं कलर जास्त चेंज नाही करायचं। थोडंसं भाजत आलं की त्यात जे आपण गूळ घेतलेलं होतं गूळ टाकून घेतलेला आहे। गूळ पावडर घेतलेला आहे मी। गूळ पावडर जागी तुम्ही गूळ किसून पण घेऊ शकता। आपलं सारण पण तयार झालेलं आहे। तुम्हाला थोडंसं सुक्कं वाटत असेल तर त्यात तुम्ही दूध 1 चमचा किंवा पाणी टाकू शकता। आता मी त्याच कपाने 2 कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे। एकदम बारीक दळून आणलेलं आहे। चाळून घेतलेलं आहे हे पीठ। हे पीठ कुठलं बासमती तांदूळचं नाही, इंद्रायणी तांदूळचं पण नाही। हे आपलं रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। मी गावावरून रेशनचे तांदूळ आणले होते, ते स्वच्छ धुवून सुकून घेतलेलं आहे घरात आणि चक्कीवरून बारीक दळून आणलेलं आहे। पांढरे शुभ्र मोदक तयार करण्यासाठी त्यात मी 2 चमचा मैदा टाकत आहे। मैदा पण चाळून घेत आहे। रेशनच्या तांदूळ पिठाचे मोदक पण खूप छान बनतात। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। शेगडी ऑन करून त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये त्याच कपाने 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याच कपाने परत 1 कप दूध टाकून घेतलेलं आहे। आपण 2 कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे आपण 2 कप दूध आणि पाणी घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। चांगली उकळी आल्यानंतरच मीठ टाकायचं। आधी मीठ टाकलं की दूध फाटू शकते, त्यामुळं उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं आणि लगेच पीठ टाकून घ्यायचं। जे तांदूळ पीठ घेतलेलं होतं आपण 2 कप ते टाकून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे, त्याला 2 कपच पाणी लागते। तुम्ही नुसतं पाण्यात पण बनवू शकता किंवा नुसतं दूध पण घेऊ शकता तुम्ही। मी अर्ध घेतलेलं आहे। 1 कप दूध आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्याचे खूप छान मोदक तयार झालेले होते। प्रमाण खूप छान आहे। हे सगळं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची। आता आपण झाकण काढून बघू आपलं पीठ तयार झालं की नाही ते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। तांदूळ पिठाची 1 वाफ काढून झालेली आहे। आता परत झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपलं सारण मध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊ। थोडंसं सुक्कं वाटत असेल तुम्हाला, हे सुक्कं खोबऱ्याचं आहे तर थोडंसं सुक्कं वाटणारच। त्यात मी 1 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा दूध पण टाकू शकता। आणि थोडंसं ओलसर वाटत असेल तुम्हाला सारण तर त्यात तुम्ही 1 चमचा तांदूळ पीठ टाकू शकता। आपलं पीठ पण चांगलं फुललेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ओल्या नारळाचं आणि गूळ मिक्स झाल्यानंतर थोडंसं ओलसरच होते, त्यात तुम्ही नाही का 1 चमचा तांदूळ पीठ टाकलं ना परफेक्ट आपलं सारण तयार होते। सगळं काढून घेतलेलं आहे। तुम्ही फुलपात्राने किंवा वाटीने अशा प्रकारे हे सगळं मळून घ्यायचं, कारण ते गरम असल्यामुळे आपण हात टाकू शकत नाही। अशा प्रकारे चांगलं मळून झाल्यानंतर पीठ चांगलं होते आपलं। थंड झाल्यानंतर आपण हाताने मळू शकतो। थोडंसं थंड झालेलं आहे। आता मी हाताच्या सहाय्याने चांगलं मळून घेते या पिठाला। थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं हाताला आणि अशा प्रकारे मळून घ्यायचं चांगलं। त्यात पाणी किंवा दूध टाकायची काही गरज नाही। आपलं परफेक्ट मापाने आपण बनवून घेतलेलं आहे। या अशा हाताने चांगलं मळून घ्यायचं। थोडंसंच पाणी लावायचं, जास्त नाही लावायचं। असं चांगलं पीठ मळून घेतल्यामुळे आपले मोदक खूप छान झाले होते। पीठ आपलं चांगलं मळून झालं की नाही ते कसं बघायचं, असं थोडंसं उंडा घेऊन बघायचं। काठाने चिरत असेल तर आपलं पीठ झालेलं नाही चांगलं मळून, आणि काठाने अजिबात चिरलेलं नसेल तर आपलं व्यवस्थित झालेलं आहे पीठ मळून। त्याला 2 भाग करून घ्यायचे, 1 झाकून ठेवायचं, हवेने ते कडक होते। त्यामुळे जे आपल्याला अर्ध करायचं आहे ना तर ते बाजूला करायचं आणि छोटेसे गोळे करून आता आपण मोदक कसे बनवतात ते बघूया।
छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि सुकं मैदा घेतलेला आहे, त्यात बुडवून चांगली पारी बनवून घ्यायची. दोन्ही हातांनी असं काठाने पातळ करायची. अशा प्रकारे दोन्ही हाताच्या बोटांनी काठ पातळ करून घ्यायचे. अशा प्रकारे असं आपला चांगलं गोल तयार झालेला आहे. त्यात मी 2 चमचा सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण बाजूला कळ्या पाडून घेऊया. जवळजवळ कळ्या पाडायच्या. अशा प्रकारे आज आपण हातानेच कळीदार मोदक कसे बनवतात ते बघणार आहोत. आपण मोदक साच्यामध्ये टाकून तयार करून नाही घेणार, आपण हातानेच चांगले अशा प्रकारे सगळीकडं कळ्या पाडून घेतल्याने अलगद हाताने असं वरती हे पीठ करून घ्यायचं. आपला एकदम मस्त मोदक तयार झालेला आहे. तर तुमच्या मोदकाला कळ्या पडत नसतील ते पण तुम्हाला दाखवणार आहे कळ्या कशा पाडायच्या. 1 चमचा घ्यायचा, त्या साईडनी अशा प्रकारे चमच्यानी त्याला अलगद हाताने असं हे करायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगल्यापैकी कळ्या पडतात. परत दुसऱ्या पद्धतीचं एक मोदक करून दाखवणार आहे. आधी कळ्या पाडून घ्यायच्या, सुकं मैदा हाताला लावून घ्यायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या. अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. हे पण खूप छान मोदक तयार होतात. अशा प्रकारे पण तुम्ही कोणत्या टाईपचं पण करू शकता. आता चांगले कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि गोल पण झालेला आहे. त्यात आपण आता 2 ते 2.5 चमचा मी सारण टाकून घेतलेलं आहे. खूप छान झालेलं आहे. कळ्या आहे ना तुम्ही जवळजवळ करून घ्यायचे, त्यामुळं आपले कळ्या एकदम दिसून येतात. असं अलगद हाताने ते वरती घ्यायचं, असं दाबायचं नाही जास्त. अलगद हाताने जर केलं ना कळ्या जशाच्या तशा राहतात. नंतर वरती आहे ना एक्स्ट्रा पीठ असते, अशा प्रकारे अलगद हाताने वरती काढून घ्यायचं. मला तर हे उकळीचे मोदक प्रचंड आवडतात, खूप छान लागतात खायला. अशा प्रकारे हाताने वरती हे करून घ्यायचं. मस्त आकार येतो मोदकला. मोदकच्या वरती एक्स्ट्रा जास्तीचं पीठ असेल तर ते तुम्ही थोडंसं काढू शकता. अशा प्रकारे आपलं मोदक तयार झालेलं आहे. खूप छान मोदकला कळी पडलेली आहे. सगळे मोदक तयार करून झालेले आहे. आता आपण मोदकला वाफवून घेऊया. एका चाळणीत कॉटनचा कापड ओला करून घेतलेला आहे. त्यात जे मोदक बनवून घेतले होते आपण ते एक एक ठेवून घेऊया. तुमच्याकडं हळदीचं पान किंवा केळीचं पान असेल त्या कापडाच्या जागी तुम्ही ते ठेवू शकता, किंवा स्टीमर असेल तर त्याच्यात पण तुम्ही वाफवून घेऊ शकता मोदक. अशा प्रकारे आपण मोदक ठेवून घेतलेला आहे. थोडं केसरचं टाकलेलं आहे, कलर खूप छान दिसतो. साईडला गरम पाणी करायला ठेवून दिलेलं होतं, त्याच्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिट वाफवून घेऊया. नंतर बघायचं आपलं मोदक तयार झालं की नाही ते. आपले मोदक खूप छान तयार झालेले आहे. कळ्या दिसत आहे. 2 कप तांदूळ पिठात आपले 21 मोदक तयार झालेले आहे. चाळणी छोटी असल्यामुळं मी थोडे वाफवून घेतलेलं आहे. आता आपण एका ताटात, आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून घेऊया. याच्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं. खूप छान मोदक तयार झालेले आहे. कळ्या दिसत आहे आपल्या मोदकचे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. खूप छान उकळीचे मोदक तयार होतात. साईडला परत मोदक वाफवून घेत आहे. खूप छान मोदक झाले होते आपले. दिसायला तर आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाले होते. खूप छान झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोकणात तर आवर्जून उकळीचेच मोदक बनवतात. तुम्ही पण बनवा. रेशनच्या तांदळाच्या पिठापासून उकळीचे मोदक खूप छान होतात. आता आपण मोदकावरती साजूक तूप टाकून घेऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा.